इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर. आपण इतिहासातील 4थे प्रकरण भारतीय कलांचा इतिहास याविषयी माहिती अभ्यासत होतो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कला म्हणजे काय आणि भारतातील दृक्कला परंपरा यामध्ये चित्रकला याविषयी माहिती अभ्यासली होती. दृक्कलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. शिल्पकला त्रिमितीय असते. उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू. चित्रकला द्विमितीय असते आणि शिल्पकला ही त्रिमितीय असते. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे वेरूळचं कैलास मंदिर आहे आणि पूर्ण शिलाखंडात ते कोरलेलं आहे. वरून कोरायला सुरुवात केलेली होती. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. आपल्याला चित्रात दिसते आणि आपण नोटांवर, नाण्यांवर हे अशोक स्तंभ जो आहे त्याचं चित्र आपल्याला दिसतं आणि हे शिल्प आहे. हे भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह आहे. लोकशिल्पकला शैली. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळाइतकी प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती असं म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. ती आजतागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरीचे मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेली लाकडी मुखवट्याची खांब, वीरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. आता ही झाली लोक शिल्पकला शैली. आता आपण बघणार अभिजात शिल्पकला शैली. हडप्पा संस्कृतीमधील ज्या मुद्रा आहेत, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्प निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं मानलं जातं. मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला. त्याच्यावरील देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास हा नंतरच्या काळात होत राहिला याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपावरील शिल्पाद्वारे मिळते. आपल्याला वर एक चित्र दिसते, भारहूत स्तूप हे शिल्प आहे आणि या शिल्पावर आपणाला वेगवेगळी सजावट दिसते शिल्पांची. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झालेला आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा आपल्याला बोरोबुदूर स्तूप दिसतोय. इंडोनेशियामध्ये हा स्तूप आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जगातला सर्वाधिक मोठा स्तूप आहे.
तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकामध्ये बांधला गेला. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेलं आहे. जी काही युनेस्को ही संघटना आहे सर्व देशांची, आणि त्या संघटनेनं काही स्थळं ही जागतिक वारसा स्थळं म्हणून जाहीर केलेली आहेत. तशी स्थळं आपल्या भारतामध्ये सुद्धा आहेत की ज्याच्यातून इतिहास कळेल शिल्पकलेचा, चित्रकलेचा वगैरे इतर गोष्टी. तर हे शिल्पकलेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. बोरोबुदूर स्तूप नाव लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर भारतीय मूर्तिविज्ञान. अफगाणिस्तानात आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयाला आली. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. आपल्या भारतामध्ये खूप देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. त्याचा पाया या मथुरा शिल्पशैलीनं घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहण्यास मिळते. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेची मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये शिवपार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यासारख्या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. म्हणजे यालाही एक परंपरा आहे. ज्या आपल्या देशामध्ये मूर्ती तयार होऊ लागल्या त्यालाही एक परंपरा आहे. देवदेवतांच्या ज्या काही म्हणजे त्यामध्ये शिवपार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू या देवता आहेत त्यांच्या मूर्ती अशा पद्धतीने तयार होऊ लागल्या. आपण आत्ता पाहतोय ते शिल्पकलेविषयी माहिती पाहतोय. लोकशिल्पकला शैली, अभिजात शिल्पकला शैली आणि आता मूर्तिविज्ञानामध्ये ज्या काही वेगवेगळ्या शैली निर्माण झाल्या आणि मूर्तिविज्ञानाचा पाया घेतला ते आपण पाहत आहोत. आता यानंतर आपण पाहणार आहोत स्थापत्य आणि शिल्पकला. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली आणि तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते. आता आपल्या कराड शहराजवळ असणारी आगाशिवची लेणी तुम्हाला माहीतच आहेत. त्यानंतर आता हे अजंठा, वेरूळ हे आहेतच, परंतु आपल्या शेजारी जे आहेत त्याच्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की त्या काळात बौद्धकालीन ही लेणी आहेत. आणि त्यावेळेला आपण जर तिथं पाहायला गेलो या आगाशिवच्या लेणी त्या ठिकाणी, तर त्यावेळेचं आपणाला कोरीव काम हे त्यावेळेचा इतिहास आपल्याला तिथं गेल्यानंतर काही काळ जाणवतो. आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर लेणं हे स्थापत्य म्हणजे बांधकाम शैलीचं आणि कोरीव शिल्पांचं एकत्रित उदाहरण असतं. प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. अजंठा, वेरूळ ही जी काही महाराष्ट्रातली 2 ठिकाणं आहेत, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जर गेलो तर तिथं आपणाला काही लेण्यामध्ये आपणाला रंगकाम केलेलं सुद्धा दिसून येईल. महाराष्ट्रातील अजंठा आणि वेरूळ इथल्या लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारतामध्ये मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर आत गाभारा असतो आणि बाहेर मंदिराचा भाग असतो ओसरीचा. ही सुरुवातीला, आता आपण मंदिर खूप मोठी बघतोय, परंतु त्यावेळेला फक्त
गाभार आणि बाहेरच्या बाजूला 4 स्तंभ असलेली ओसरी, एवढंच मंदिराचं स्वरूप होतं. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. बांधकामशैली मंदिराची पूर्ण विकसित झाली होती. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून आपल्या सहज लक्षात येतं. कितव्या शतकापर्यंत? 8व्या शतकापर्यंत. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. म्हणजे मंदिर स्थापत्याच्या शैली म्हणजे मंदिर बांधकामाच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. आता हे शिखर जर आपण वर बघितलं तर त्या शिखराची रचना त्यावरून या वेगवेगळ्या शैली ठरतात स्थापत्याच्या बांधकामाच्या. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. आता हे तुम्हाला चित्र दिसतं, हे नागर शैलीचं स्थापत्य शैलीचं चित्र आहे. आणि तुम्हाला दुसरं हे चित्र खाली दिसतंय, हे द्राविड शैलीचं गोपूर. आता हे तुम्ही जर वर त्याचा आकार बघितला वरचा भाग तर तो भाग, आणि या इथं तुम्ही जर बघितला नागर शैलीचं शिखर, हे तुम्हाला वेगळं दिसून येईल. म्हणजे 2 उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड या 2 स्थापत्यशैली प्रमुख मानल्या जातात. आणि या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. आता आपल्याकडची मंदिर जर तुम्ही बघितली तर वर शिखराच्या बाजूला लहान लहान होत शिखर गेलेलं असतं. हे म्हणजे भूमिज आणि नागर आता हे आपण जे चित्र बघतो या पद्धतीनं हे नागर शैलीचं आहे चित्र. हे नागर आणि भूमिज या पद्धतीनं या ठिकाणी 2 मंदिर शैलीमध्ये साम्य असतं, समानता असते. म्हणजे वरच्या बाजूला क्रमशः लहान होत जाणारी शिखरं असतात. म्हणजे लक्षात ठेवा मंदिराच्या स्थापत्य शैली म्हणजे त्यामध्ये कुठली तर नागर शैली, द्राविड शैली आणि त्या दोन्हीतून विकसित झालेली वेसर, मध्य प्रदेश महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली. आणि ही भूमिज मंदिर शैली जी आहे ती नागर मंदिर शैलीच्या जवळ जाणारी आहे. साम्य त्यामध्ये दिसून येतं. ही द्राविड शैलीचं गोपूर आहे, वरचा भाग आहे. आणि साधारणपणे आपल्याला प्रवेशद्वारावर दक्षिणेकडे जर आपण मंदिरं बघितली तर या साधारण अशा पद्धतीचे गोपूर मंदिर शैलीचं वर आपणाला अशा पद्धतीचं शिखराच्या बाजूला हे चित्र आपणाला जसं आपण ज्याला कळस म्हणतो आपण मंदिराचं कळस शिखर अशा पद्धतीने दिसून येतात. तर तुम्हाला चौकोनामध्ये थोडीशी माहिती आहे की माहीत करून घ्या की महाराष्ट्रात 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरं असं म्हणतात. महाराष्ट्रातली जी मंदिरं आहेत ती बाह्य भिंती म्हणजे बाहेरच्या भिंती तारकाकृती आकाराच्या असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत म्हणजे बाहेरील भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम असा पाहावयास मिळतो. हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्ये एकमेकांमध्ये घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील आंबरेश्वर, नाशिक जवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. चुन्याचा वापर नसतो तर त्या ठिकाणी घट्ट बसतील दगडामध्ये अशा कातलेल्या खोबणी किंवा कुसू यांच्या आधाराने भिंत उभारलेली असते. याखेरीज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरं पाहावयास मिळतात. हे आपल्याला इथे एक मंदिर दिसतंय गोंदेश्वर मंदिर, नाशिकजवळ जी सिन्नर आहे तिथलं हे गोंदेश्वर मंदिर आहे. बाहेरच्या बाजूच्या ज्या भिंती आहेत ह्या भिंती तारकाकृती
अशा पद्धतीचे असतात. अनेक कोणामध्ये ही भिंत विभागलेली असते, तिथं चुन्याचा वगैरे वापर केलेला नसतो. आपण ज्या ज्या वेळेला आपण महाराष्ट्र तीर्थक्षेत्री जाल त्या वेळेला तुम्हाला अशी हेमाडपंथी मंदिरसुद्धा पाहावयास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्यशैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. त्यातून काय झालं तर भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झालं. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली. दिल्लीजवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहाल आणि विजापूर येथील गोल घुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्यशैलीची जगप्रसिद्ध उदाहरणं आहेत. इथं जे दिसते तुम्हाला तो कुतुब मिनार दिसतोय, फार मोठी उंचच्या उंच अशी ही आपणाला कुतुब मिनार हा दिसतोय, त्याचं बांधकाम. यानंतर हा खाली दिसतोय तो ताजमहाल. आपल्या कराड शहरामध्ये सुद्धा 2 मिनार आहेत, परंतु हा कुतुब मिनार जो आहे ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12व्या शतकामध्ये कुतुब मिनार बांधण्याला सुरुवात झाली आणि अल्तमश इसवी सन 13वे शतक याच्या कारकिर्दीत हे कुतुब मिनारचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर म्हणजे 240 फूट आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेलं आहे. म्हणजे त्याला जागतिक मान्यता मिळालेली आहे. सहलीच्या निमित्तानं आपल्या शाळेची सुद्धा सहल इथं गेली होती. 2010च्या दरम्यान त्यावेळेला या ठिकाणी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी इथं भेटी दिल्या होत्या. यानंतर मुघल सम्राट शहाजहान यानं त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. ताजमहाल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचं अग्रगण्य असं उदाहरण मानलं जातं. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेली आहे. यालासुद्धा आणि जगातली जी काही 7 आश्चर्य मानले जातात यामध्येही हा ताजमहाल गणला जातो. एवढं मोठेपणा या आपल्या ताजमहालमुळं भारताला मिळालेला आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेल्या विजापूरच्या गोल घुमट या अत्यंत भव्य इमारतीमध्ये मुहम्मद आदिल शाह यांची कबर आहे. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. आत सज्जा आहे घेराच्या बाजूने, असा वर जो दिसतोय तुम्हाला गोलाकार घुमटाचा आकार तिथं आतल्या बाजूनं. आणि या सज्जात उभं राहून कुजबुजलं तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो. जोरात टाळे वाजवलं तर हिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. ही आपणाला गोल घुमटची हे जे काही फोटो आहे इथं तो आपणाला दिसतो आहे. हा गोल घुमट आहे, 17व्या शतकातला तो आहे. यानंतर आपण तुम्हाला इथं एक फोटो दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर अनेक नवीन स्थापत्यशैली उदयाला आली. एक नवीन स्थापत्यशैली उदयाला आली, तिला इंडो गोथिक स्थापत्यशैली असं म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवा, इंडो गोथिक स्थापत्यशैली. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थानं, रेल्वे स्टेशन यासारख्या इमारतीमध्ये ही शैली पाहावयास मिळते. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसची हा फोटो पहा. मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत याचा समावेश झालेला आहे. ही स्थापत्यशैली जी आहे त्याला इंडो गोथिक स्थापत्यशैली म्हणतात आणि ब्रिटिश सत्ता स्थापन झाल्यानंतर ही शैली उदयास आलेली आहे.
आता आपण पाहणार आहोत भारतातील ललित आणि अंगिक कला परंपरा। परंतु या दोन मुद्द्यांचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये आपण करूया। त्याच्या अगोदर आपण आत्ता जे काही मुद्दे पाहिले या व्हिडिओमध्ये, ते मुद्दे या भारतीय दृक्कला जी परंपरा होती, या दृक्कला परंपरामध्ये शिल्पकला आणि या शिल्पकलेविषयी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासली। तर राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तोपर्यंत धन्यवाद।